रेणू देसाईचा डिरेक्टोरियल डेब्यू इश्कवाला लव नक्कीच मराठीमध्ये एक लॅविश प्रेमानुभव देतोय, श्रीमंती थाट देतोय आणि नयन सुखद चित्रीकरणाचा अनुभव देतोय. पण बऱ्याच गोष्टी मिसिंग आहेत. कथा, येस, कथाच मिसिंग आहे. मुलगा मुलगी प्रेमात पडतात आणि मग मुलीचा लग्नावर विश्वास नाही आणि मुलाला लग्न करायचंय. ह्या गोष्टी आपल्याला ट्रेलर मधून कळतात आणि चित्रपटातही तेच कळतं. मान्य आहे की एक साधी सरळ प्रेम कथा होती, पण मग त्यात कथा हवी होती ही अपेक्षा. ओवी नावाची अवखळ मुलगी. माणूस इतका अवखळ, इतका खुश नेहमीच कसा असू शकतो, हा प्रश्न मला जब तक है जान मधल्या अनुष्का शर्माला पाहून पडला होता, जो या चित्रपटातल्या ओवीने कम्प्लिटली रिफ्रेश केला. ओवी या कॅरेक्टरसाठी झालेलं डबिंग आणि अभिनय दोन्ही खूप जास्त लाऊड झालंय आणि त्यामुळे साऊथ इंडियन चित्रपट हिंदीत पाहताना जो अनुभव येतो तोच अनुभव ओवीला पाहताना येतो. इनफॅक्ट डबिंगमुळे चित्रपटातलं एकंदर वातावरणच खूप लाऊड झालंय. हॉलिवूड टीनेज मूवीचं मराठी व्हर्जन. हॉलिवूड चित्रपटातला पालक आणि मुलं यांच्यातला तो उपदेशपर मॅच्युअर्ड संवाद, ज्यात पालक आपल्या मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इनडायरेक्टली कशाची तरी उपमा देतात आणि मग बिंगो, प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपल्या समाजातल्या कुटुंबात इतक्या सहजपणे मॅच्युअर्डली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हे पचनी पडणं थोडं कठीण जातं. थोडक्यात या हॉलिवूड फॅक्टरला मराठीपणा देण्यात एक आपसुकपणा येणं गरजेचं होतं, नाहीतर तो बोरिंग होतो. श्रीमंती आणि थाट. चित्रपटात आलिशान घरं आहेत, अवाजवी श्रीमंती आणि नेहमी आनंदी राहणारी मोठी फॅमिली. अशा सुसह्य वातावरणात फक्त प्रेम आणि करिअर हा एक महत्वाचा प्रश्न सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणाकडेही असू शकते आणि अर्थात इथेही तेच आहे. पण अशा सुसह्य प्लॉटवर रंगवायला कथा मात्र नाहीये. नुसतं प्रेम पाहायला खूप बोर होतं. सुलग्ना आणि आदिनाथ हे गोड कपल पडद्यावर पाहायला सुसह्य होतं इतकंच. गेस्ट अपिअरन्सेस आणि क्यूट संवाद. बहुतेक अनेक गायकांनी पाहुणे कलाकार म्हणून चित्रपटात हजेरी लावली आहे. ती सहज करायला हवी होती. त्याच्या मागे बॅकग्राऊंड स्कोअर देऊन त्यांची एंट्री ऑब्वियस करणं गरजेचं नव्हतं. क्यूट संवाद हा या चित्रपटाचा एक महत्वाचा भाग होता. बॉयफ्रेंड, आपली गर्लफ्रेंड किती गोड आहे, त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सतत एकमेकांना स्पष्ट करत राहतात. शिवाय ओवी लग्नास नकार का देते याबाबतची दिलेली स्पष्टीकरणही तितकी पुरेशी वाटत नाहीत. चित्रपटात कथा नसल्याने यावरच चित्रपट खेचावा लागणं साहजिक होतं. एनिवेज, चित्रपटाची भक्कम बाजू होती त्यांची गाणी, सुलग्ना आणि आदिनाथ यांची गोड पेअरिंग आणि टीनेज रोमॅन्स. हा चित्रपट अगदी रॉमकॉम वगैरे नाहीये, पण एक आउट अँड आउट लव्ह स्टोरी बनवण्याचा प्रयत्न आहे. मी या चित्रपटाला देते 1.5 स्टार्स. पण तुम्ही जा आणि नक्की हा चित्रपट पहा. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.